मी आज अजून एक गोष्ट तुमच्या समोर आणणार आहे. माझे पत्रकार बांधव इथे आलेले असतील, तुम्ही विचार करा. आपण जातो, श्रद्धेने जातो, मंदिरात जातो, आपण काही दानपेटीमध्ये टाकतो, ज्याच्यावरती या देशाच्या सगळ्या मंदिरांमध्ये लाखो कोटी रुपये जमा होतात. काय होतात, त्याचं काय होतं काय नाही माहित नाही. त्याचे ट्रस्ट असतात, त्याचे ट्रस्टी असतात सगळे. मग त्याच्यातनं आपल्याला कळतं चोऱ्या होत आहेत. आता हे प्रकरण घ्या. पत्र आहे प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत. जिथे आपण श्रद्धेने जातो, जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात, त्याचं कारण असतं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो. महोदय, आम्ही स्वाक्षरी करणारे सर्व सिद्धिविनायक न्यास मंदिर प्रभादेवी मुंबई येथील विश्वस्त आहोत. साहेब, आपण विश्वासाने आमची संबंधित ट्रस्टवरती सदस्य म्हणून नियुक्ती केली असून आपल्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. भाषा पण बघा, मंदिर आहे का कंपनी येतेच कळत नाही मला. त्यामुळे मंदिरात गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत विविध उपाययोजना राबविताना मंदिराची मिळकत 35% जादा वाढविण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत. मिळकत तुम्ही कशा यशस्वी झालात? असो महोदय, विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती. मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते. याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे. साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरती संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे. विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी मुंबई. राहुल हे सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. राहुल लोंढे, भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मीना कांबळी, मनीषा तुपे, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे. हे त्यांचं पत्र आहे. हे सगळं म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत. तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत. हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं. सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं, तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही. ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल. राजकारण सोडून द्या बाजूला. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा सामूहिक देशाचा म्हणून, राज्याचा म्हणून आपण विचार करणं गरजेचं आहे सर्वांनी मिळून. निवडणुका येतील त्यावेळेला विचार करू वेगळा. पण आज काय परिस्थिती आहे? हे का झालं? कशामुळे झालं? हा उद्रेक का झाला? मला असं वाटतं ह्या गोष्टी समजून घ्यायला नको. अनेक बारीक त्याला लेयर्स आहेत, पापुत्रे आहेत. ते पापुत्रे चढत त्याची वडी झालेली आहे. मला असं वाटतं ही गोष्ट सरकारने समजून घेणं गरजेचं आहे. आज मनातल्या तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा या मला असं वाटतं विद्यार्थी सेनेने समजून घेणं गरजेचं आहे. नोंदणी होत राहील, पण त्यांची ते काय विचार करतायत मला असं वाटतं हे पाहणं गरजेचं आहे.